आता पाहूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची पेरणी रखडली। सरकार केव्हा मदत करणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। डोंबिवलीतील विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वराज्य ग्रुपने खांदेरी उंदेरी जलदुर्ग साकारला। दिवाळीनिमित्त 27x18 फूट लांब जलदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली। पुण्याच्या पालेगावातील प्रतीक सपकाळ या तरुणाने खांदेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली। किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी। सोलापूरच्या सांगोला शहरातील ऐतिहासिक अंबिकादेवी मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन। 10,000हून अधिक दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला। सोलापूरच्या करमाळा मांजरगाव येथे बळीराजा महोत्सव साजरा। सजवलेल्या बैलगाडीतून बळीराजाच्या प्रतिमेची लेझीम खेळत मिरवणूक। नागपूरमधील हवेची गुणवत्ता खालावली। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांकाने 204चा टप्पा गाठला। नागपूरच्या महाल परिसरातील हवा सर्वाधिक दूषित असल्याचा निर्देशांक। रत्नागिरीतील आंबा बागायतदारांची पीक विमा योजनेची रक्कम जमा व्हायला आता सुरुवात। परताव्याच्या रूपात 100 कोटीहून अधिकची रक्कम कोकणातल्या बागायतदारांना मिळणार। कोकणातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। परळीत श्री श्रुतदेव आराधना अंतर्गत जीवेश्वर ग्रुपच्या वतीने विश्व शांतीसाठी सामुदायिक जपाचं आयोजन। दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर जप संपन्न। नागपूरमध्ये गांजा तस्करीचा पोलिसांकडून भांडाफोड। 1900 किलो गांजा जप्त। कारमधून गांजाची बॅग उतरवताना पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलाय।